महासभा चालू झालेली आहे. काल महासभेमध्ये आम्हाला वाटलेलं की लोकांच्या समस्या ज्या आहेत, आज नवी मुंबई महापालिकेची जी शाळा आहेत महापालिकेच्या, त्या शाळेतली मुलांना गणवेश मिळेल, त्या बाबतीत काही चर्चा होईल. पाण्याच्या संदर्भात काही चर्चा होईल, विजेच्या संदर्भात काही चर्चा होईल. परंतु लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात चर्चा न होता यांच्या चर्चा झाल्या की जे निमंत्रण पत्रिका जी होती ते निमंत्रणामध्ये नेत्याचं नाव नाही या संदर्भात चर्चा, दिवसभर त्या बाबतीत चर्चा झाली. सभागृह तहकूब झालं. माझं म्हणणंच हे आहे की आपण जे महापालिकेत आले लोकांचे प्रश्न मांडायला आलो त्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. आज गरिबांच्या मुलाला इंग्रजी माध्यमची शाळा मिळावी यासाठी तुम्ही 8 तास करताय, पण गरिबांच्या मुलांना साधं तुम्ही आज गणवेश देऊ शकत नाही, वेळेवर बुटं देऊ शकत नाही. तुम्ही काय इंग्रजी शाळा चालवणार आहोत? तुम्ही ह्याच्यामधून तुम्ही नुकसान करणार आहात मुलांचं. ह्याच्यातून सिद्ध होतोय. तुम्ही साधं गणवेश देऊ शकलात नाही वेळेवर, तुम्ही काय गरिबांच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवणार आहात? हाच मुद्दा घेऊन मी असेल, माझ्यासोबत विशाल विचारे आणि विशाल ससाने हे उद्धव साहेबांचे 2 सैनिक आणि मी राज साहेबांचा सैनिक, हे 3 जण आम्ही महासभेमध्ये हाच विषय घेऊन जाणार आहोत की लोकांचे प्रश्न महासभेत घेण्यासाठी महासभा चालवली जाते की तुम्हाला कुठल्या प्रकारे तुमच्या नेत्याचं हे करण्यासाठी तुम्हाला ती अभिनंदन प्रस्ताव असेल किंवा नेत्याच्या नाव न टाकल्यामुळे जे निमंत्रण पत्रिकेमध्ये त्याचा गोंधळ घालायचा, या संदर्भात जर चालवायचे आहे का? महापालिकेत काल जो तुम्ही आता बोललात याच्यानंतर जो प्रकार घडला तो एका भूखंडाच्या संदर्भात मलनिसार केंद्राने त्याच्यावरती एक हॉटेल निर्माण करण्यात आलेलं. हे हॉटेल सुरू झालं, सगळ्या काही गोष्टी घडल्या, मग तो आता पुन्हा तो पटलावर आणण्याची गरज काय होती? बघा, मूळ जो होता त्याच्याकडे लक्ष न देतात. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तो विषय जुना आहे, त्याच्यावर मुंबई हॉटेल असं काहीतरी नाव आहे मला वाटतं, ते बनलेलं पण आहे, त्याला सीसी झालेली आहे, ओसी झालेली आहे, उद्योग मंत्री यांचे आहेत, सरकार यांचं आहे आणि आंदोलन करता तुम्ही. अरे तुम्ही जा नेत्यांकडं, हे सिडकोनी सगळे प्लॉट जे खातायत या संदर्भात समिती स्थापन करायला पाहिजे. समिती स्थापन नाहीयेत. कोणाचं आहे इथे जे सत्ताधारी आहेत त्यांचंच सत्ता आहे ना ह्याच्यामध्ये, राज्य शासनामध्ये असेल केंद्र शासनामध्ये. मग कोण ट्रम्प तात्या येणार यांचे प्रश्न सोडवायला? हे त्यांच्याच नेत्यांसदर आंदोलन करतात. यांना काय वाटतच नाही? लोकांना मूर्ख समजतात का? मला कळत नाही गोष्टीचा. लोक मूर्ख आहेत नवी मुंबईतले असं तुम्हाला वाटतं? तुमचं सगळं त्याच्यावर कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, हॉटेल चालू झाले, सगळं चालू झालं, त्याला सीसी दिलेली आहे, ओसी दिलेली आहे, न्यायालय प्रक्रियेमध्ये ते प्रकरण आहे. त्या प्रकरणावर तुम्ही 2-2, 3-3 तास चर्चा करता. अरे लोकांचे प्रश्न काय आहेत? आज शाळेत मुलांना गणवेश मिळत नाही, लोकांना नळाला पाणी मिळत नाही, जे पाणी मिळते ते गढूळ पाणी मिळते, दूषित पाणी मिळते, आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. आज लोकांना लाईट मिळत नाही, विजेचा प्रॉब्लेम आहे. आज स्मार्ट मीटरचा मुद्दा आलेला आहे. घराघरात लोकांना डायरेक्टली नोटिसा येत आहेत की तुमचं 24 तासामध्ये आम्ही तुमचं मीटर बदलू. हा महत्वाचे विषय असताना तुम्ही कुठल्या गोष्टीवर चर्चा करताय? तुमची नेमकी भूमिका काय असणार? आमची भूमिका हीच असणार आहे, नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी सभागृह आहे, तेच प्रश्न इथं विचारले गेले पाहिजेत. तुम्ही एकमेकाची कुरघोडी करायला इथं सभागृह चालता कामा नये. आज आम्ही नागरिकांचे प्रश्न घेऊन जाणार आहोत, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, हा त्यातला आमचा मुद्दा आहे.